तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका साहिल सांगळे आणि आज आपल्याला मस्त रामनवमीची सुट्टी होती. मग अख्खा आवरून घेतलं. आपण सकाळी सकाळी उठल्यावर तिने एक पपईचं झाड डायरेक्ट तोडून टाकले, कारण तिला पपयाच नव्हत्या. एक पपईचं झाड तोडलं म्हणून जागा नुसती मोकळी झाली ती. नारळाच्या फांट्या पण तोडल्या. नारळाचं झाड सुद्धा फांट्या तोडल्या लय मोकळं मोकळं झालं. त्यांना कसं लगेच तोडून लांब फेकून दिलं. फांट्या तोडल्यावर अजून कसं मोकळी जागा झाली. तेवढ्यात इकून आली डायरेक्ट मनी माऊ. ती म्हटली लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं. त्याकरता लवकर सबस्क्राईब करा. त्यात आज आमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस लय हाटी वादा जेव्हा लागतो तेव्हा येत नाही, जेव्हा नाही लागत तेव्हा लय येतो. त्यात आपल्या व्हिडिओच्या नादात इकडे पाऊस पण थोडा थोडा पडायला लागला होता. आपण आहे ना पावसात चिचा पाडायला गेलो बरं का. गावच्या पोरायचा नादच करायचा नाही. म्हटलं वरतून पाऊस पडायला लागला आणि इकडे फवारे मारायचं काम चालू आहे. मग भेटले बंडू आणि खंडू, ते तोडीत होते दांडू. तेवढ्यात आला घनश्याम भुसपांगे. ते ना आबाळ पण लय हाटी वाद बरं का. इकडे पोरगी पाहिली नाही लगेच तिकडे पळून गेलो. आबाळाची सुद्धा लय लफडे बरं का. ना पाल रात्रीचा मामा आला तरी आपला ब्लॉग काय संपना. असेच फन्नी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.